सर्वांना माझा नमस्कार. मी डॉक्टर सुनीता आत्माराम टेंगसे आपल्या सर्वांचं महाविद्यालयाच्या फेसबुक पेजवर मनस्वी स्वागत करते. आज या आभासी मंचावर महाविद्यालयाचा समाजशास्त्र विभाग आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे. या व्याख्यानासाठी आणि यासारख्या इतर ॲक्टिव्हिटीज महाविद्यालयात वारंवार घेतल्या जाव्यात यासाठी आम्हाला मार्गदर्शन करणारे आणि वेळोवेळी प्रेरणा देणारे हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय परमेश्वरजी कदम साहेब, उपाध्यक्षा ज्योतिताई कदम मॅडम, महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर वसंत सातपुते सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर अनखाम सर, डॉक्टर कुलकर्णी मॅडम, ॲक्युरेसी कोऑर्डिनेटर डॉक्टर पाटील सर, देवराय सर, जोंधळे सर यांच्या सहकार्यानं आणि मार्गदर्शनानं आपण आज डॉक्टर मिलिंद आव्हाड सर, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्ली, इंग्रजी विभाग प्रमुख यांचे व्याख्यान आयोजित केलेले आहे. महात्मा फुले यांचा स्मृतिदिन आणि डॉक्टर आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन या पार्श्वभूमीवर महात्मा फुले आणि डॉक्टर आंबेडकर यांचे शैक्षणिक आणि सामाजिक विचार या अनुषंगाने आपल्याला या आभासी मंचावर विस्तृत असं मार्गदर्शन डॉक्टर मिलिंद आव्हाड सर करणार आहे. महात्मा फुले आणि डॉक्टर आंबेडकर हे कर्ते सुधारक सर्वांना ज्ञात आहेत. महात्मा फुले यांनी मानवजातीला श्रेष्ठ ठरवण्यासाठी त्या व्यक्तीची जात ही महत्वाची नसून त्या व्यक्तीचे गुण हे महत्वाचे आहेत हा विचार 18व्या शतकामध्ये निर्भीडपणे मांडलेला आहे. या महात्मा फुलेंनी आपल्या विचारातून आणि कृतीतून समाज बदलण्यासाठी आपल्या पत्नीची साथ प्रामुख्याने घेतली आणि समाजामध्ये सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्रांती घडवून आणण्यासाठी क्रांतीची ज्योत त्या ठिकाणी पेटवलेली आहे. महात्मा फुले जेव्हा शालेय शिक्षण घेत होते तेव्हा त्यांनी थॉमस पेन यांच्या द राईट ऑफ मॅन या ग्रंथाचं वाचन केलेलं होतं. या ग्रंथामध्ये प्रामुख्याने निग्रो लोकांवर लादलेली गुलामगिरी आणि त्यातून त्यांच्यावर होणारे अत्याचार, त्यांचे होणारे हाल याचं चित्रण करण्यात आलेलं होतं आणि या पुस्तकाचा परिणाम महात्मा फुले यांच्या मनावर सखोल असा झाला आणि त्यांना हे चित्र आपल्या भारतीय समाजाशी मिळतं जुळतं आहे याची जाणीव होऊ लागली. अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांचे भारतातील हाल आणि स्त्रियांना त्यांच्या हक्काने अधिकारापासून वंचित ठेवणारी समाज व्यवस्था यांना बदलायचं असेल आणि या अस्पृश्यांना आणि स्त्रियांना त्यांच्या हक्क आणि अधिकाराची जाणीव करून द्यायची असेल तर आपल्याला एक महत्वाचा धागा पकडावा लागेल, तो म्हणजे शिक्षण. हा विचार महात्मा फुलेंनी प्रगल्भपणे समाजासमोर मांडला आणि यासाठी त्यांनी सावित्रीबाई फुले यांची साथ घेतली आणि सावित्रीबाई फुले यांना त्यांनी पुण्यातील भिडेवाड्यामध्ये 1848 मध्ये स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून पहिल्या मुख्याध्यापिका म्हणून सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुलेंच्या शैक्षणिक कार्यामध्ये साथ दिलेली आपल्याला ज्ञात आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले आणि एवढे सारे अनर्थ एका विद्येने केले हा मूलगामी विचार महात्मा फुलेंनी समाजामध्ये रुजवला. त्याबरोबरच विधवा स्त्रियांच्या पुनर्विवाह सुद्धा त्यांनी घडवून आणलेला आहे. यासारख्या शैक्षणिक आणि सामाजिक विचार आपल्या भारतीय समाजाला देणारे आणि त्या विचारांची महती आजही आपण जाणतो असे महात्मा फुले आणि डॉक्टर आंबेडकर
यांनी आपल्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक आणि शैक्षणिक चळवळीमध्ये माणूस हा केंद्रबिंदू मानलेला आहे. माणसाला केंद्रबिंदू मानून माणसाची महती हिंदुस्थानमध्ये यापूर्वी कधीच गायली गेलेली नव्हती. कारण की जातीला महत्त्व दिलं जात होतं. जात, धर्म, जात समूह यांना केंद्रबिंदू मानून माणसाचा जन्म आणि माणसाची जात ही या ठिकाणी प्रधान मानली जाऊ लागली. धर्म, श्रद्धा, प्रथा, परंपरा, धर्मशास्त्र यांना श्रेष्ठ मानलं जात होतं. परिणामी माणूस हा समाजामध्ये मातीमोल मानला जात होता. स्पृश्यता आणि अस्पृश्यता हा दृष्टिकोन माणसाला माणूस मानायला तयार नव्हता. याचा सखोल अभ्यास डॉक्टर आंबेडकरांनी जात, वर्ग आणि अस्पृश्यता यांचा सखोल अध्ययन करून माणूस हा केंद्रबिंदू मानल्याशिवाय या देशाचे, या भारताचे भविष्य हे उज्ज्वल होऊ शकणार नाही. याबरोबरच माणसाला त्याच्या हक्काची, अधिकाराची जाणीव करून देण्यासाठी शिक्षण हा एक मूल धागा आहे हा विचार मांडला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या विचाराची भारतीय समाजामध्ये पेरणी केली असे डॉक्टर आंबेडकर यांचे विचार आपल्याला विस्तृतपणे मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर मिलिंद आव्हाड सर आपल्याला या ठिकाणी आपण त्यांना पाचारण केलेलं आहे. धन्यवाद. मला आज वरपुडकर कॉलेजच्या सर्व सहकाऱ्यांनी व डॉक्टर दत्ता रणखाम यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या सामाजिक, शैक्षणिक विचारावरती बोलण्यास निमंत्रित केल्याबद्दल मी वरपुडकर कॉलेजचे सर्व सहकारी व दत्ता रणखाम यांचा खूप खूप आभारी आहे. मला आवाज येतोय असे आपल्या सगळ्यांचे मेसेजेस येत आहेत, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले हे खरं म्हणजे 19व्या शतकातील आधुनिक भारताचे एका अर्थाने जनक मानावे लागतील, ज्यांनी आधुनिक विचार व समाज बदलाच्या प्रक्रियेमध्ये जे सामाजिक तत्त्वज्ञान निर्माण केलेलं आहे, त्या सामाजिक तत्त्वज्ञानामधून नवसमाज निर्मिती करण्यासाठीचा आवश्यक असणारा जो विचार आहे, तो विचार महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिखाणातून आलेला आहे. खरं म्हणजे देशामध्ये महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री छत्रपती शाहू महाराज व तमाम महापुरुष जे आहेत, त्या महापुरुषांनी प्रागतिक विचाराचं संवर्धन करून ते प्रागतिक विचार नवसमाज निर्मितीसाठी कसे पोषक होतील व त्याच्यातून समाज निर्मितीचं काम कोणत्या प्रकारे केल्या जाऊ शकेल यासाठी निरंतर काम केलेलं आहे. आजचा जो चर्चेचा विषय आहे, त्या विषयाच्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या सामाजिक, शैक्षणिक विचाराच्या अनुषंगानं काही मूलभूत गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. खरं म्हणजे महात्मा फुलेनं, आपण आता परवाच त्यांची पुण्यतिथी झालेली आहे आणि सगळीकडे मेसेजेस वाचलेले आहेत की गतीविना मती गेली, मतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. तर महात्मा फुलेंची जी शिक्षणाची धारणा आहे, ती शिक्षणाची धारणा ही खरं म्हणजे विद्याविना मती गेली आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केले. ही जी त्यांची छोटीशी गाथा आहे, या सुविचारामधून किंवा या गाथेमधून खऱ्या अर्थाने महात्मा फुलेंना अपेक्षित असणारा जो शिक्षण व त्या अनुषंगानं अपेक्षित असणारा जो सामाजिक बदल आहे, तो सामाजिक बदल त्यांनी अधोरेखित केलेला आहे. त्याच्यामुळे महात्मा फुलेंच्या दृष्टीने मतीविना, विद्याविना मती गेली, हे जे महात्मा फुले म्हणतात,
ते एकूण विद्येचं स्वरूप जे आहे किंवा एकूण ज्ञानाचं स्वरूप जे आहे ते महात्मा फुले ज्ञानाचं स्वरूप हे एकूण जी अ, जगण्यातली वैश्विकता जी आहे त्याच्याशी संबंधित आहे. त्याच्यामुळे ज्ञानाचं स्वरूप हे म्हणजे विद्येविना मती गेली आणि दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिका, संघटित वा संघर्ष करा असं जे म्हणतात, तर या दोघांच्याही हे पुढं आता स्लोगन किंवा एका अर्थानं चळवळीचे हे घोषवाक्यच आहेत, ज्यामध्ये या दोन्हीही महापुरुषांच्या विचारातील शिक्षण व त्या अनुषंगानं असणारा जो विचार आहे तो पुढे येतो. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी शिका, संघटित वा संघर्ष करा आणि महात्मा फुलेंची जी विद्याविना मती गेली, मतीविना गती गेली किंवा एवढे अनर्थ एका विद्येने, फोन डिस्कनेक्ट झाला होता. तर महात्मा फुलेंची ही जी काही शिक्षणाची संकल्पना आहे, ही शिक्षणाची संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दोघेही शिक्षणाची संकल्पना विकसित करून त्या संकल्पना रुजवण्यासाठी किंवा शिक्षणाची जी संकल्पना आहे ती औपचारिक शिक्षणाच्या तरतुदीसाठी त्यावेळेसच्या वासाहतिक सरकाराकडे वेगवेगळ्या प्रकारात आपलं म्हणणं मांडतात, आपलं घराणं मांडतात आणि ते आपलं म्हणणं मांडून त्यावेळेसच्या वासाहतिक सरकाराकडून त्या शिक्षणासाठीच्या तरतुदी करून घेतात. म्हणजे महात्मा फुलेनं शिक्षणाचं आणि ज्ञानाचं स्वरूप हे नैतिक मूल्याशी जोडलेलं आहे आणि शिक्षणाचं आणि ज्ञानाचं स्वरूप नैतिक मूल्याशी जोडून महात्मा फुले त्यावेळेस व्हॉइसरॉयला पत्र लिहितात किंवा म्हणजे महात्मा फुलेचं जे पत्र आहे ते बरंच प्रसिद्ध पत्र आहे. त्याच्यानंतर महात्मा फुले हे त्यावेळेसच्या वासाहतिक सरकार जे आहे त्या वासाहतिक प्रशासनाच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना शिक्षणाच्या अनुषंगानं काही ठोस उपाययोजना करावयास सांगतात. म्हणजे एकूण त्यांची जी ज्ञानाची धारणा जी आहे ती ज्ञानाची धारणा व त्याचं संवर्धन करण्यासाठी शिक्षणासाठीची औपचारिक जी बैठक आहे किंवा औपचारिक ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी ते त्यावेळेसच्या सरकाराकडे करताना दिसतात. त्याच वेळेस आपल्याला लक्षात येईल की म्हणजे मी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांच्याही कार्याला अधोरेखित करत असताना दोघांचंही कार्य मी त्याच वेळेस मांडण्याचा प्रयत्न करतोय. कारण मी म्हणालो तसं महात्मा फुलेंची जी ज्ञानाची धारणा जी आहे ती ज्ञानाची संकल्पना ही नैतिकतेशी जोडली असल्यामुळे माणसाच्या जगण्यातलं जे भौतिक आणि सांस्कृतिक शोषण जे आहे ते भौतिक आणि सांस्कृतिक शोषण महात्मा फुले हे एका अविद्येनं केलं असं ज्यावेळेस म्हणतात त्यावेळेस ती महात्मा फुले ज्याला अविद्या असं म्हणतात ती खऱ्या अर्थानं जी धार्मिक म्हणजे मनुस्मृती किंवा तत्सम पुराणं जी आहेत त्याच्या संदर्भात महात्मा फुले आपलं मत व्यक्त करतात. आणि ज्याला महात्मा फुले अविद्या म्हणतात तर ती अविद्या म्हणत असताना महात्मा फुलेंचा जो शेतकऱ्यांचा असूड असेल, सार्वजनिक सत्यधर्म असेल किंवा गुलामगिरी असेल किंवा त्यांनी लिहिलेली काही पत्र असतील, हे जर बघितलं तर आपल्या असं लक्षात येतं की महात्मा फुले हे ज्ञानाचं आणि अज्ञानाचं स्वरूप स्पष्ट करताना दिसतात. आणि ज्ञानाचं आणि अज्ञानाचं स्वरूप स्पष्ट करत असताना फुल्यांची ज्ञानाची संकल्पना ही जगण्याच्या जैविक मूल्याचं संवर्धन करणारी आहे. म्हणजे जगण्यातली जी काही जैविक मूल्य आहेत त्याचं संवर्धन करणारी आहे. म्हणजे जगण्यासाठीचे जे भौतिक ज्ञान आहे किंवा म्हणजे माणसाला जगण्यासाठी जे जीवनातलं सांस्कृतिक स्वरूप जे आहे जगण्यातलं किंवा समाजाचं जे सांस्कृतिक स्वरूप आहे, संरचनेचे जे सांस्कृतिक स्वरूप आहे त्याचा आणि ज्ञानाचा किंवा विद्येचा महात्मा फुले संबंध जोडतात. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की महात्मा फुलेंची जी ज्ञानाची संकल्पना ती जी आहे ती भौतिक व सांस्कृतिक स्तरावरती काम करते
आणि भौतिक व सांस्कृतिक स्तरावरती ज्ञानाची संकल्पना विकसित करत असताना महात्मा फुले ही भौतिक ज्ञानाची जी मीमांसा आहे ती मीमांसा करताना ते अविद्या आणि विद्या अशी जी काही ध्रुवीकरण आहे ते ध्रुवीकरण करताना दिसतात. म्हणजे अविद्या जी आहे त्या अविद्येनं म्हणजे शेतकऱ्याचा असूड जर आपण बघितलं तर त्याच्यातले प्रकरण 1, 2, 3, 4, 5 याच्यामध्ये महात्मा फुले हे अविद्येनं म्हणजे एकूण उत्पादनशील आयुष्य जगणारा जो शेतकरी आहे किंवा जो उत्पादक माणूस आहे भौतिकदृष्ट्या तो सांस्कृतिकदृष्ट्या कसं त्याचं शोषण केलं जातं आणि भौतिकदृष्ट्या उत्पादनशील असणाऱ्या माणसाचं कृषक व्यवस्थेमध्ये जे शोषण होतं त्याचं स्वरूप हे सांस्कृतिक आहे. म्हणजे सांस्कृतिक स्वरूपातून त्याचं भौतिक शोषण केलं जातं. त्यामुळे महात्मा फुले ही जो काही एकूण 16 संस्कार किंवा त्या अनुषंगानं असणारं जे काही सांस्कृतिक जीवनातील जे घटक आहेत ते घटक उत्पादनशील असणाऱ्या किंवा प्रोडक्टिव्ह आयुष्य जगणाऱ्या माणसाच्या आयुष्यात कसं शोषण करतं याचं खूप बारकाईनं ते चित्रण करतात. आणि हे जे शोषण आहे त्या शोषणाचा आधार हा ज्या त्या समूहातला किंवा कृषक समूहातला जो सांस्कृतिक विचार जो आहे किंवा जी सांस्कृतिक संरचना आहे हे त्याचं शोषण करतात. त्याच्यामुळे महात्मा फुले काही अंशानं म्हणजे उत्पादक ज्ञान व अनुत्पादक ज्ञान अशी सुद्धा मांडणी करताना दिसतात. म्हणजे ज्या ज्ञानामधून प्रोडक्टिव्ह नॉलेज आणि अनप्रोडक्टिव्ह नॉलेज किंवा मोड ऑफ म्हणजे ज्या ज्ञानामधून जगण्याची धारणा विकसित होते, ज्या ज्ञानामधून जगण्यासाठीचं कौशल्य विकसित होतं, ज्या ज्ञानामधून नीती विकसित होते असं ज्ञान. आणि दुसरं ज्ञान ज्या ज्ञानामुळे बहुसंख्यांचं शोषण होतं किंवा ज्या ज्ञानामुळे ज्याला ते अविद्या असं म्हणतात, ज्या अविद्येमुळं जी अविद्या ही शोषणाचा विचार किंवा शोषणाचं माध्यम विकसित करते तर त्या अविद्येला महात्मा फुले हे नाकारतात किंवा त्या अविद्येची चिकित्सा करताना दिसतात. तर मला स्वतःला असं वाटतं की महात्मा फुलेंची जी ज्ञानाची संकल्पना जी आहे ती ज्ञानाची संकल्पना ही व्यापक जगण्याच्या विविध टप्प्यामधली जी विविध टप्पे जे आहेत याच्याशी संबंधित आहे. त्याच्यामुळे त्यांची जी म्हणजे त्यांनी जे काही प्रोसिजरल ॲस्पेक्टमध्ये काम केलेलं आहे, उदाहरणार्थ महात्मा फुलेंनी आणि सावित्रीबाई फुलेंनी शाळा सुरू केल्या. महात्मा फुलेत पहिली फुलेवाडात आत्ताही ती शाळा आपल्याला म्हणजे आता ते फारच महत्त्वाचं केंद्र आहे, प्रेरणास्थळ आहे बहुसंख्य देशातील स्त्री पुरुषांसाठी किंवा भारतातील शैक्षणिक इतिहास तपासण्यासाठी. ते इथे गेले की आपल्या लक्षात येतं जी पहिली मुलींसाठी शाळा सुरू केली, अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केली. महात्मा फुलेनं त्यावेळेस म्युन्सिपल कॉर्पोरेशनकडनं काही मदत मिळून त्यावेळेस दुसरी सर्वांसाठी शाळा सुरू केली ज्याच्यात विदुरा किंवा म्हणजे सवर्ण म्हणजे ब्राह्मण महिला ज्या आहेत ज्यांचे विधवा ब्राह्मण महिला यासुद्धा त्या शाळेत होत्या. मुक्ता साळवेसारखी विद्यार्थी महात्मा फुलेंच्या शाळेत होती, जिने आम्ही धर्म नसणारी माणसं आहोत असा निबंध लिहिला आणि तो फार प्रसिद्ध आहे. अलीकडील काळात तो सगळीकडे वापरला जातो. तर आता हे जर सगळं बघितलं तर महात्मा फुलेंची जी त्यांनी जे शाळा सुरू केल्या, त्यांनी जे शिक्षणासाठी औपचारिक मदत मिळवली किंवा शिक्षणासाठी किंवा शैक्षणिक संस्था सुरू करण्यासाठी ज्या तरतुदी त्यावेळेसच्या सरकारकडनं करून घेतल्या, तर हे जर सगळं पाहिलं तर ही सगळी म्हणजे महात्मा फुले हे तसे संस्थेची निर्मिती करणारे आहेत. म्हणजे इन्स्टिट्यूशन उभा करणारे आहेत. ज्यांनी इन्स्टिट्यूशन उभा केलं म्हणजे इन्स्टिट्यूशन म्हणजे आत्ता आपण जे पारंपरिक अर्थाने नव्हे पण ज्यांनी शिक्षण संस्था उभ्या केल्या म्हणजे इन्स्टिट्यूशन हीच एक शिक्षण संस्था हीच एक इन्स्टिट्यूशन उभा केली. म्हणजे आत्ता लिमिटेड अर्थाने इन्स्टिट्यूशन नव्हे म्हणजे शाळा कॉलेज संस्था किंवा तत्सम स्वरूपाच्या नाही
पण ज्यावेळेस शिक्षण मिळत नव्हतं अशा वेळेस अस्पृश्यांसाठी शाळा सुरू करणे, मुलींसाठी शाळा सुरू करणे किंवा विधवा सवर्ण ब्राह्मण महिलांसाठी शाळा सुरू करणे किंवा त्यांना शिक्षण देणे. ज्यावेळेस महिलांना शिक्षण घेणे निषेधार्ह होतं, त्यावेळेस महात्मा फुलेंनी आणि सावित्रीबाई फुलेंनी पुण्यात शाळा सुरू केली आणि त्यावेळेस त्यांना जो झाला थोडासा डिस्कनेक्ट होतो नेटवर्कमुळे. शिक्षण ही जी गोष्ट आहे ही मूलभूत शिक्षण ही केंद्रस्थानी असणारी गोष्ट आहे आणि त्या शिक्षणामधून माणसाच्या जगण्यामधला जो काही जगण्यातलं जे संचित आहे ते विकसित होतं हेच आपल्याला दिसेल. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की महात्मा फुलेंच्या ज्या शैक्षणिक विचार जो आहे तो शैक्षणिक विचार व सामाजिक विचार याचा जो परस्पर संबंध आहे हा परस्पर संबंध आपण तपासण्याची गरज आहे, समजून घेण्याची गरज आहे. आणि हा ज्यावेळेस आपण परस्पर संबंध तपासू किंवा समजून घेऊ त्यावेळेस आपल्या असं लक्षात येईल की महात्मा फुलेंनी जी शिक्षणाचं काम केलं म्हणजे मुलींना, स्त्रियांना, म्हणजे त्यांनी एक शब्द सगळीकडेच वापरलेला आहे की स्त्री शूद्र अतिशूद्र असा ते शब्द वापरतात. स्त्री शूद्र अतिशूद्र अशी एक कॅटेगरीज ते बनवतात. तर ही जी काही स्त्री शूद्र अतिशूद्र जे आहेत तर त्यांच्यासाठी महात्मा फुले शाळा सुरू करताना दिसतात. त्यांच्यासाठी ज्ञानाची जी मक्तेदारी होती ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये विशिष्ट जात समूहाकडे, ती ज्ञानाची मक्तेदारी ते तोडतात आणि ज्ञानाचं सार्वत्रिकीकरण करताना दिसतात. ज्ञानाचं सार्वत्रिकीकरण करताना ते फक्त ज्ञानाचं स्वरूप हे आध्यात्मिक स्वरूपाचं किंवा परलौकिक स्वरूपाचं ठेवत नाहीत, तर ते ज्ञानाचं स्वरूप हे भौतिक आणि सांस्कृतिक जीवनातली जी उत्पादनशीलता जी आहे किंवा भौतिक आणि सांस्कृतिक जीवनामध्ये ज्या समूहाने ज्ञानाची मक्तेदारी आपल्याकडे ठेवलेली आहे तो समूह हा अनुत्पादक आयुष्य जगतो भौतिकदृष्ट्या, परंतु तो भौतिकदृष्ट्या अनुत्पादक आयुष्य जगणारा माणूस किंवा समूह हे बहुसंख्य जे भौतिकदृष्ट्या उत्पादनशील आयुष्य जगतात अशा माणसाचं शोषण करताना दिसतात. आणि अशा माणसाचं शोषण करण्याचं जे माध्यम आहे ते माध्यम हे संस्कार किंवा संस्कृती किंवा सांस्कृतिक विचार जो पारंपरिक ज्ञानामधून किंवा महात्मा फुलेंच्या भाषेमध्ये त्याला ते अविद्या असं म्हणतात याच्यातून विकसित झालेला आहे. त्यामुळे महात्मा फुलेंचा जो शिक्षण हा एकूण विवेकवादी विचार रुजवण्यासाठीची जी भूमिका आहे ती भूमिका पूर्ण करण्यासाठी महात्मा फुलेंची शैक्षणिक चळवळ किंवा शैक्षणिक विचार पुढे येताना दिसतो. आणि ही जी काही विवेकवादी भूमिका जी आहे किंवा हा जो काही त्यांचा सारासार विचार हा त्यांचा शब्द आहे महात्मा फुलेंचा, त्यांनी त्यांच्या लिखाणात हा बऱ्याचदा वापरलेला आहे, ते विकसित करताना दिसतं. तर मला स्वतःला असं वाटतं की महात्मा फुलेंचा शिक्षण व सामाजिक विचार याचा अतिशय घट्ट असा परस्पर संबंध आहे आणि तो शिक्षणाची जी संकल्पना आहे ती अतिशय व्यापक अर्थानं महात्मा फुले वापरतात. तर शिक्षण हे फक्त परलौकिक ज्ञानासाठी नसून शिक्षण किंवा तत्सम गोष्ट जी आहे ती भौतिक व सांस्कृतिक जीवनामध्ये आमूलाग्र बदल करून आणण्यासाठी जो सारासार विचार जो आहे तो सारासार विचार निर्माण करण्यासाठीची गोष्ट आहे. तर ही महात्मा फुलेंच्या शैक्षणिक व सामाजिक विचाराच्या अनुषंगानं गोष्ट आपल्याला समजून घेण्याजोगी आहे. त्यानंतरच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे महात्मा फुलेंच्या एकूण वैचारिक भूमिकेचा जो संदर्भ आहे तो वैचारिक भूमिकेतला संदर्भ पुढे विकसित करतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे, जे लॉयर आहेत, जे PhD आहेत, जे इकॉनॉमिस्ट आहेत, ज्यांनी म्हणजे लिगल एक्सपर्ट म्हणून पुढे आत्ताच संविधान दिन देशानं साजरा केलेला आहे आणि संविधानांची किंवा जे काही लिगल म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे आहे तर या कॉन्स्टिट्यूशनच्या निर्मितीसाठी ज्यांचा
आमूलाग्र असा वाटा आहे किंवा ज्यांनी घटना निर्मितीचं काम त्यांच्या अतिशय महत्त्वाच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या टप्प्यावरती केलेलं आहे, महत्त्वाचं काम केलेलं आहे. महात्मा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी त्यांनी मूक नाईक, बहिष्कृत भारत किंवा अशासारखे मुखपक्षी म्हणजे पेपर चालू करून त्यांनी जर्नलिझम व तत्सम स्वरूपाचंही काम केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे जे काही बहुआयामी व्यक्तिमत्व आहे, ते बहुआयामी व्यक्तिमत्व हे बहुआयामी व्यक्तिमत्व हे खऱ्या अर्थानं आपल्याला येणाऱ्या काळात ही जी गोष्ट आहे ही येणाऱ्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्या अनुषंगानं असणारा जो त्यांनी व्यक्त केलेला जो समाज विचार जो आहे ते समजून घेण्याची गरज आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खरं म्हणजे आता आपण जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बॉम्बे लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये मला वाटतं 1927 ते 30च्या काळामध्ये जे एकूण अस्पृश्यांच्या शिक्षणाच्या संदर्भात किंवा डिप्रेस क्लास असा शब्द वापरलेला आहे त्यांनी. डिप्रेस क्लासच्या संदर्भात त्यांनी 1927 साली जे भाषण दिलेलं आहे त्याच्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं जे मत व्यक्त केलेलं आहे ते शेड्यूल कास्ट किंवा डिप्रेस क्लास किंवा अनटचेबल कास्ट जे आहेत त्यांना शिक्षणापासून वंचित असल्यामुळे त्यांच्या जगण्यातील जी वाताहत आहे किंवा त्यांच्या जगण्यामधला जो उपेक्षितपणा आहे ते अधोरेखित करून शिक्षण हीच गोष्ट या उपेक्षित समाजाच्या अंतर्बाह्य बदलासाठी महत्त्वाची गोष्ट असून त्याच्यासाठी सरकारनं ठोस अशी अंमलबजावणी केली पाहिजे. आणि 1927मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या अनुषंगानं बॉम्बे लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये मागणी करतात. नंतरच्या काळात 1930मध्ये राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो सहभाग आहे तो प्रामुख्यानं शिक्षण, नोकरी, मानवी हक्क, आर्थिक तरतुदी व तत्सम स्वरूपाच्या ज्या काही जवळपास 17-18 त्यांनी शिफारसी केल्या होत्या आणि त्याच्यामध्ये शिक्षणाची शिफारस ही महत्त्वाची शिफारस होती. आणि एकूणच मानवी म्हणजे सिव्हिल राईटच्या प्रोटेक्शनसाठी किंवा ज्या सिविक ॲम्युनिटीज अवेल करता येत नव्हत्या अस्पृश्य जातींना, तर त्याच्या मानवी हक्काचं संवर्धन करण्यासाठी किंवा ते मिळवण्यासाठी 1930मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत ठोस अशा काही अंमलबजावणीवर ठोस अशा काही उपायासाठी आपलं म्हणणं मांडलं होतं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये म्हणजे आपण जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे डिप्रेस क्लास किंवा अस्पृश्यांच्या मुलामुलींसाठी ज्या स्कॉलरशिप निर्माण केल्या म्हणजे साधारणतः 40 स्कॉलरशिप त्यावेळेस मला नंबर नक्की सांगता नाही येणार पण मला जो आठवतो तो किमान 40 स्कॉलरशिप असाव्यात. तर परदेशी विद्यार्थ्यांसाठी म्हणजे नंतर आत्ताची जी महाराष्ट्र शासनाची राजश्री छत्रपती शाहू महाराज किंवा केंद्र शासनाची अशाच प्रकारची स्कॉलरशिप आहे जी SC ST विद्यार्थ्यांना परदेशात पाठवण्यासाठी मदत करते. तर ती बाबासाहेबांनी पहिल्यांदा ज्या शैक्षणिक मागण्या आहेत तर त्या अनुषंगानं बाबासाहेबांनं काही स्कॉलरशिप तयार करून विद्यार्थ्यांना परदेशात पाठवण्याची तरतूद केली होती. नंतरच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद कॉलेज असेल म्हणजे एकूण पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना जर पाहिली तर त्यावेळेस सिद्धार्थ कॉलेज असेल, मिलिंद कॉलेज असेल म्हणजे आजही जर आपण मिलिंद कॉलेजचा परिसर बघितला तर तो किती रम्य आणि किती सुंदर आहे, किती मोठा आहे. म्हणजे ते साधारणतः बाबासाहेब हे 1930 नंतर या कॉलेजेसची स्थापना करतात आणि आपल्या लक्षात येईल की म्हणजे हे कॉलेज किती मोठे आहे, त्यांना असणारी जागा किती मोठी आहे. या 10-20-30 वर्षात पूर्वीचे ज्या स्थापन झालेल्या शैक्षणिक संस्था आणि त्यांचं स्वरूप पाहिलं तर बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्था याचं आपल्याला स्वरूप लक्षात येईल की या प्रामुख्यानं म्हणजे मिलिंद कॉलेज नंतरच्या काळात
तोही गरीब आणि दलित मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी एक मुक्तीचं केंद्र असं बनलेलं आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या शैक्षणिक विचाराच्या अनुषंगानं आता मिलिंद हे नाव जर बघितलं तर बाबासाहेबांनी मिलिंद पन्नू नावाचं ते एक पुस्तकच लिहिलेलं आहे, ज्याच्यात आदर्श गुरु व शिष्यांचा जो संवाद आहे तो त्यांनी अधोरेखित केलेला आहे. म्हणजे एकूण बाबासाहेबांची जी ज्ञानमीमांसा व ज्ञानाच्या अनुषंगानं असणारी जी संकल्पना आहे ती त्यांनी जी बुद्धिझममधून घेतलेला जो विज्ञानवाद जो आहे किंवा त्यांच्या बुद्धिझममधून बुद्धाच्या तत्त्वज्ञानामधून बाबासाहेबांवरती झालेला जो मानवी मूल्यांचा जो संस्कार आहे, ज्या धर्मामध्ये समता, स्वातंत्र्य, मानवी प्रतिष्ठा असेल असा धर्म शिक्षणातून प्रेरित करण्याची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घेत असत. त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हाच एक म्हणजे शिका, संघटित व संघर्ष करा ही जर त्रिसूत्री बघितली तर या त्रिसूत्रीमधला जो क्रम जरी आपण पाहिला, शिका, संघटित व संघर्ष करा, म्हणजे मला स्वतःला म्हणजे मला आठवतं की JNU मध्ये काही वर्षापूर्वी एक घोषणा असायची, लढो लढाई पडणे को, पडो समाज बदलणे को. म्हणजे ही जी काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिका, संघटित व संघर्ष करा ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना शिक्षण हे समाज बदलण्यासाठीचं एक माध्यम आहे आणि ज्या शिक्षणामधून समाज बदलण्याची भूमिका तयार होते किंवा ज्या शिक्षणामधून समाजामध्ये आवाज म्हणजे नेटवर्क ब्रेक होते, तर ज्या शिक्षणामधून समाजाला बदलण्यासाठी माणसाला प्रेरक मूल्य निर्माण होतात, अशी बाबासाहेबांना शैक्षणिक भूमिका अपेक्षित होते. म्हणजे बाबासाहेब वेगवेगळ्या टप्प्यावरती शिक्षण आणि त्या अनुषंगानं असणारे जे काही ठोस म्हणजे उपाययोजना आहेत ते करतात. शिक्षणासाठी फंडिंग मिळवतात, शिक्षणासाठी विशेष तरतूद करतात, डिप्रेस्ड क्लास किंवा अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी शिक्षण संस्था स्थापन करतात आणि शिक्षण हेच बाबासाहेबांना मानवी जीवनाचं उत्थान करण्याचं एक महत्त्वाचं माध्यम होतं. म्हणजे बाबासाहेबांच्या एकूण व्यक्तिरेखामधला किंवा त्यांच्या एकूण जगण्यामधला ज्ञानाच्या अनुषंगानं असणारा जो भाग आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे बाबासाहेबांची पुस्तकावरचं प्रेम, बाबासाहेबांनी जे काही लिहिलं आहे म्हणजे जे प्रचंड ग्रंथ आणि त्यांची जी काही त्यांचं जे लिखाण आहे, त्यांचं जे योगदान आहे, तर ते शिक्षण, ज्ञान व त्या अनुषंगानं असणाऱ्या जे त्यांचं योगदान आहे, तर हे अतिशय स्पष्ट करते की बाबासाहेबांची जी ज्ञानाची संकल्पना आहे ती ज्ञानाची संकल्पना ही जशी महात्मा फुलेंची ज्ञानाची संकल्पना ही मानवी जगण्याशी संबंधित आहे किंवा सांस्कृतिक आणि भौतिक विचाराच्या शोषणामधला तिलांजली देणारी आहे, त्याच प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी शिक्षणाची संकल्पना आहे ती शिक्षणाची संकल्पना ही मानवी जीवन जे आहे त्याला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी शिक्षणातून जी धडपड म्हणजे शिक्षणातून जी प्रतिष्ठा मिळू शकते त्या माध्यमाला दुसरा पर्याय दिसत नाही. त्यामुळे एक महत्त्वाची गोष्ट आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे म्हणजे आपल्या वेगवेगळ्या ग्रंथामधून जे अस्पृश्यता आणि त्या अनुषंगानं असणारा जो कलंकितपणा आहे किंवा जाती व्यवस्था आणि त्या अनुषंगानं असणारी जी अंकितीकरण जे आहे, जातीय अंकितीकरण आहे किंवा जातीच्या अनुषंगानं असणारी जी सांस्कृतिक रचना आहे याची ते वेगवेगळ्या ग्रंथामध्ये मांडणी करताना दिसतात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी मांडणी केलेली आहे ती म्हणजे त्यांचं स्वतःचं जीवनच हा एक मेसेज आहे. त्यांची LSE मधली पदवी असेल किंवा त्यांचं केम्ब्रिजमधलं
कोलंबिया मधली पदवी असेल किंवा म्हणजे बाबासाहेबांच्या ज्या डिग्र्या आहेत ते जरी पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की बाबासाहेबांच्या म्हणजे बाबासाहेब ज्यावेळेस या डिग्र्या मिळवत होत्या त्यावेळेस देशात किती लोक असतील या डिग्र्या समजणारे, म्हणजे अस्पृश्य नाही, स्पृश्य जातीमधले किंवा उच्च जातीमधले, याचा विचार केला तर कदाचित ते फार कमी असू शकतील. तर मला हे म्हणायचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकूण ज्या त्यांची जी शिक्षणावरची जी म्हणजे त्यांच्या आयुष्यातून जगण्यामधून शिक्षणासाठीची मिळणारी जी प्रेरणा आहे तीच खूप महत्त्वाची आहे. तर त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी त्यांच्या हयातीत शिक्षण व त्या अनुषंगानं असणाऱ्या ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्या जर पाहिल्या तर बाबासाहेबांची शिक्षणावरची जी भिस्त होती ती अतिशय स्पष्ट होते. आणि ती भिस्त जी आहे ती फक्त जगण्यासाठी शिक्षण नाही तर समाज बदलासाठीचं माध्यम म्हणून बाबासाहेब शिक्षणाकडे बघतात. आणि समाज बदलाचं माध्यम म्हणून बाबासाहेब ज्यावेळेस शिक्षणाकडे बघतात त्यावेळेस त्यांना कोणता सामाजिक बदल अपेक्षित आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो माणूस ऐतिहासिकदृष्ट्या कलंकित आहे, ज्या माणसाच्या जगण्यामध्ये सामाजिक सांस्कृतिक पातळीवरचा अपमानितपणा आहे, ज्या जाती संस्थेमुळे एकूण जगण्यामध्ये स्तरीकरण आलेलं आहे किंवा जगण्यामधली जे अंकितीकरण आहे ते एकूण जाती संस्था व त्या अनुषंगानं असणारी जी संरचना आहे त्या अनुषंगानं आलेले आहे. अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत याला बदलण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण हे एक महत्त्वाचं माध्यम मानतात. त्याच्यामुळे शिका, संघटित व्हा व संघर्ष करा ही जी एक आजच्या घडीला जो समूह परिघाबाहेर होता किंवा जो बहिष्कृत आयुष्य जगत होता त्या समूहाच्या जगण्यामधली ही जी त्रिसूत्री आहे, हे त्रिसूत्र फार महत्त्वाचं आहे, समजून घेणं गरजेचं आहे की शिका, संघटित व्हा व संघर्ष करा. म्हणजे शिकून संघटित होऊन संघर्ष करायचा. आणि संघर्ष कशासाठी करायचा आहे, काय कोणता संघर्ष आहे तर हा व्यवस्था बदलण्यासाठीचा संघर्ष आहे. आणि हा संघर्ष शिक्षणाशिवाय अपूर्ण राहू शकतो. त्याच्यामुळे ह्या परस्पर संबंधित गोष्ट आहेत की तुम्ही शिका, संघटित व्हा व संघर्ष करा. तर बाबासाहेबांना एकूण म्हणजे हा जो त्यांचा शैक्षणिक विचार आहे तो शैक्षणिक विचार हा दलित किंवा त्यावेळेसच्या अस्पृश्य मागास समुदायाच्या मुलामुलींसाठी जर ठोस अंमलबजावणी झाल्या तर त्यांच्या जगण्यात तर ते शिकू शकतील. आणि शिक्षण हेच एक मुक्तीचं केंद्र आहे. आणि नंतरच्या काळात जर आपण बघितलं की बाबासाहेबांना जे ॲस्पिरेशन निर्माण केलं होतं तर आता देशात सगळीकडेच रिझर्वेशन आणि त्या अनुषंगानं असणाऱ्या ज्या काही तरतुदी आहेत त्याच्यामधून पिढ्याची पिढ्या शिक्षणातून उभ्या राहिलेल्या आहेत. आणि ह्या शिक्षणातून उभ्या राहिलेल्या पिढ्या हा समाज व्यवहाराच्या पातळीवरती, समाज बदलाच्या पातळीवरती खूप मोठ्या प्रमाणात आपलं योगदान देताना दिसतात. आणि डॉक्टर बाबासाहेबांना हे अपेक्षित होतं. म्हणजे बाबासाहेबांना जसं फुल्यांना शिक्षणाचं आणि ज्ञानाचं स्वरूप हे सांस्कृतिक आणि भौतिक जीवनातील सुख, समाधान व प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठीचं एक माध्यम महात्मा फुलेनं बघितलं होतं. मला स्वतःला असं वाटतं की तीच गोष्ट बाबासाहेबांच्या संकल्पनेतही आपल्याला दिसेल की शिक्षणाच्या माध्यमातून मानवी जगण्यामधली प्रतिष्ठा आणि ज्या मानवी जगण्यामधली प्रतिष्ठा म्हणजे असा समूह जो समूह हा ऐतिहासिकदृष्ट्या अपमानित व प्रतिष्ठेपासून दूर आहे अशा समूहाच्या जगण्यामध्ये प्रतिष्ठा निर्माण करणे, या समूहाच्या जगण्यामधली जी वैचारिक आणि सैद्धांतिक भूमिका आहे ती निर्माण करून समाजाला अपेक्षित बदलाकडे घेऊन जाणारा मिलिंद त्यांना अपेक्षित आहे किंवा शिक्षित माणूस अपेक्षित आहे. त्याच्यामुळे बाबासाहेबांची जी शिक्षणाची जी संकल्पना आहे किंवा शिक्षित माणसाची जी संकल्पना आहे ती बहुआयामी आहे. आणि ती बाबासाहेबांना फक्त उपजीविकेसाठी शिकणारी माणसं नको आहेत किंवा उपजीविकेचं संरक्षण करण्यासाठी शिक्षण हे बाबासाहेब माध्यम बघत नाहीत. तर शिक्षण हे एकूण व्यवस्थेला बदलण्यासाठीचं एक प्रभावी माध्यम आहे.
आणि त्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विविध पातळीवरती शिक्षणाची तरतुदी करतात. त्यांचे शैक्षणिक विचार वेगवेगळ्या पातळीवरती ते व्यक्त करताना दिसतात. त्या विचाराच्या माध्यमातून त्यांना अपेक्षित असणारा जो शिक्षण व त्या अनुषंगाने असणारा सामाजिक बदल जो आहे तो विकसित करताना दिसतात. त्याच्यामुळे एकूणच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यातील आणि विचारातील शिक्षण व त्या अनुषंगाने असणारा सामाजिक बदल व सामाजिक विचार जो आहे तो समजून घेणं यासाठी गरजेचं आहे की आत्ता आपण सगळे म्हणजे मला खात्री आहे की तुम्ही न्यू एज्युकेशन पॉलिसी व एकूण नव उदारमतवादी काळामध्ये शिक्षण व त्या अनुषंगाने असणारे जे बदल होऊ घातलेले आहेत तर त्या अनुषंगाने आपल्याला शिक्षण आणि त्या माध्यमातून शिक्षण व त्या माध्यमातून अपेक्षित असणारा जो समाज बदल आहे तो समाज बदल हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांना जो अपेक्षित होता तो समाज बदल टिकून ठेवायचा असेल तर त्यांना अपेक्षित असणारी शिक्षणाची जी व्यापक संकल्पना आहे तीही आपल्याला टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे मला म्हणजे माझं तुम्ही म्हणणं ऐकून सविस्तर घेतलं आणि मला बोलण्याचा वेळ दिला, मला तुम्ही बोलण्यासाठी आमंत्रित केलं त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचा आभारी आहे. तर माझं झालं आहे. आता जर काही तुम्हाला बोलायचं असेल किंवा प्रश्न विचारायचे असतील तर विचारा किंवा मी दत्ताजींना निमंत्रित करेल की आपल्याला या पुढच्या सत्रात काही बोलायचं असेल तर ते मांडता येईल. धन्यवाद. थांबतो मग मी, माझं झालंय बोलून.